नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 एप्रिल 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न पडणार आहेत, आपण ते आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए केरळ हे राज्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य बनले आहे. तर माहिती पाहू, स्थानिक स्वराज्य विभागाच्या डीजी केरळ उपक्रमांतर्गत डिजिटली अशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 21 लाखाहून अधिक लोकांना स्मार्टफोन वापरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करणे, सरकारी सेवांमध्ये प्रवेश करणे, इंटरनेट बँकिंग करणे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरणे शिकवले गेले आहे. तर केरळ या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. मुख्यमंत्री आहेत पिनराज विजयन. विधानसभा सीट आहेत 140. राज्यसभा सीट आहेत 9. लोकसभा सीट आहेत 20. प्रश्न दुसरा, 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन नॅशनल चॅम्पियन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये 15वी हॉकी इंडियन सिनियर मेन नॅशनल चॅम्पियन आयोजन करण्यात आले आहे. तर आयोजन हे झाशी या ठिकाणी करण्यात आले होते. विजेता संघ आहे पंजाब, उपविजेता आहे मध्य प्रदेश. तसेच 15वी हॉकी इंडियन सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप ही झारखंड राज्याने जिंकलेली आहे. प्रश्न तिसरा, जागतिक वारसा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक वारसा दिवस सुरुवात झाली आहे 1983 मध्ये. तर आपल्या प्यारा भारत देशात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. तर 43 स्थळांसह भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर इटली हा देश, या ठिकाणी 60 स्थळे जागतिक स्थळे आहेत. तसेच द्वितीय क्रमांकावर चीन हा देश आहे. तर 2025 ची जागतिक वारसा दिवसाची थीम आहे आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेल्या वारसा 60 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे परिषद कृतींमधून तयारी आणि शिक्षण. प्रश्न चौथा, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए महेश मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा ही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी 17 एप्रिल रोजी केली. तर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक आहे. प्रश्न पाचवा, नुकतेच दिनेश माहेश्वरी हे पुढील कोणत्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून दिनेश माहेश्वरी यांची निवड केली आहे. तर कायदा आयोगाची स्थापना झाली आहे 1834. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. उद्देश आहे भारतातील कायदा सुधारणा. तर अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी या 23वे कायदा अध्यक्ष आहेत. प्रश्न सहावा, आरती सुब्रमण्यम या पुढीलपैकी कोणत्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी टाटा कन्सल्टन्सी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर टाटा कन्सल्टन्सी स्थापना झाली आहे 1968. अध्यक्ष आहेत नटराज चंद्रशेखरन. MD CEO आहेत के कृतिवासन. संस्थापक आहेत JRD टाटा. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न सातवा, भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए कर्नाटक राज्य हे भारतातील न्याय अहवाल 2025 नुसार प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. तसेच भारतातील न्याय अहवाल 2025 हा भारताच्या सुलभ, कार्यक्षम आणि समावेशक न्याय सुनिश्चित करण्याच्या आकांक्षा आणि आव्हानावर प्रकाश टाकतो. प्रश्न आठवा, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?
बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए भूषण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तर 51वे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना. तर यापूर्वी 50वे न्यायाधीश आहेत धनंजय वाय चंद्रचूड व 49वे आहेत उदय उमेश ललित. प्रश्न 9वा मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो आसाम या राज्याने मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना लॉन्च केली आहे. तर लॉन्च तारीख आहे 1 एप्रिल 2025. लॉन्च ही मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केली आहे. तसेच लाभार्थी आसाम राज्यातील 30 लाख महिला या लाभार्थी आहेत. तर आर्थिक मदत ही प्रति लाभार्थी 10,000 रुपये आहे. तसेच उपयोग सूक्ष्म व्यवसाय, पशुधन व्यवसाय, गुंतवणूक यावर होणार आहे. तर प्रश्न 10वा मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए प्रा मिलिंद जोशी यांची मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.